नमस्कार मित्रांनो, उद्या 26 मार्च गुरुवार श्री रामनवमी आहे। हा दिवस अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो। या दिवशी जर तुम्ही एक छोटासा पण प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील। आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो फक्त 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागतील, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री रामनवमी हा भगवान श्रीरामांचा जन्मदिवस आहे। भगवान श्रीराम म्हणजे सत्य, धर्म आणि संयम यांचे प्रतीक आहे। या दिवशी केलेली पूजा, जप आणि मंत्र याला विशेष महत्त्व असते। गुरुवार हा दिवसही भगवान विष्णू आणि श्रीरामांना समर्पित आहे, म्हणून या दिवशी केलेली साधना अनेक पटींनी फलदायी ठरते। हा उपाय विशेषतः त्यांनी करावा ज्यांना घरात सतत अडचणी येतात, पैशाची अडचण आहे, नशीब साथ देत नाही, घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ आहे। जर तुमच्याकडे यापैकी एकही समस्या असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया। यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत। त्यानंतर देवघरामध्ये श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यासमोर दिवा लावून घ्यायचा आहे। हा दिवा विशेषतः तुपाचा लावायचा आहे। त्यानंतर अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि शांत मनाने बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। तर हा मंत्र असा आहे की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे। हळूहळू श्रद्धेने आणि मन लावून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणताना कोणतीही घाई करायची नाही। हा मंत्र म्हणत असताना प्रत्येक वेळेस भगवान श्रीरामांचा विचार करायचा आहे। मंत्र जप करताना मन शांत ठेवा, राग, नकारात्मक विचार टाळा, श्रद्धा आणि विश्वास ठेवा। हा उपाय केल्याने घरातील अडचणी कमी होतात, मन शांत होतं, नशीब साथ घालायला लागतं, आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख शांती येते। भक्तांनो, हा छोटासा उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्रीराम।